नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलो तर गोवटणे गावात परत करत. आता आमची होती फायनल, म्हणून मी आता आलो तर फायनलसाठी. तर भेटू आयकॉन बॉलर घेऊन आज, कारण त्याची ओपनची मॅच होती म्हणून काल नव्हता तो. आज त्याला आणलाय कारण पहिला नंबर मारायचा. आजारी असतो ओपनची मॅच होती, आजारी वगैरे काय नव्हता, ओपनची मॅच होती म्हणून आला नाही. पण आज आणलाय कारण पहिला नंबर मारायचा आहे, बॉलिंगची भरपूर गरज आहे. म्हणून आता डायरेक्ट ग्राउंडवर भेटू. वेदांत तीसरा गेट खेलने के लिए तैयार. वेदांत टू प्रतीक. ओहो, यहाँ पे वेदांत कम बैक करते हुए आदित्य की आगे गेंद रोशन के लिए बनवला. इट्स अ विकेट. त्याला बघ काय दिस तू मारली. छान बॉलिंग कसा. शाबाश शाबाश. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज मध्ये युवराज आज ती पण खुश आहे. काल एकूण 13 चेंडू, कालच्या संपूर्ण दिवसाच्या खेळामध्ये 13 चेंडू 47 धावा आणि आज देखील 7 चेंडू 16 धावा, अर्थात एकूण ज्याच्या नावावर 63 धावांची खेळी आहे तोच युवराज पुन्हा एकदा बेस्ट फलंदाज म्हणून निवड होतोय. गोलंदाजाला देखील इनर आहे. गोलंदाज कोण आहे आता? उत्कृष्ट गोलंदाज वेदांत घेऊन जायचंय. तदनंतर उत्कृष्ट फलंदाज अर्थात 63 धावा. आजच्या 16 धावा ह्या खूप महत्वाच्या ठरल्या तुझ्यासाठी, कारण जर विचार केला तर यायचं आहे एक, जर इच्छा असेल तर 2 मिनिटात प्रतिक्रिया देखील विचारली जाईल. आयोजन त्याचबरोबर आपल्या विजयाबद्दलचं आपला अभिप्राय. धन्यवाद सर. स्टार बॉयज क्रिकेट क्लब गोवटणे सिरीज साठी आपण प्रत्येक, आता रायगड असोसिएशनने देखील काही नियम पाठवलेले आहेत आमच्याकडे. जरी रायगड असोसिएशनच्या अंडर हे सर्व सामने खेळत नसले तरी काही नियम आपण त्यांचे, किंवा आता आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे नियम देखील प्रचलित करतोय. जसं की झेलबाद झाल्यानंतर स्ट्राईक रोटेट होत नाही किंवा स्ट्राईक चेंज होत नाही, त्या नियमानुसार. आणि सुरुवातीलाच आम्ही सांगितलं होतं की जो कपेबल असेल खेळाडू त्याला बक्षीस दिलं जाईल. मग एकाच खेळाडूला जरी आपलं मॅन ऑफ उत्कृष्ट गोलंदाज, त्याच खेळाडूला उत्कृष्ट फलंदाज किंवा त्याच खेळाडूला सामनावीर, मालिकावीर असे जरी पुरस्कार जात असतील तरी ते दिले जातील. आणि अर्थातच कालच्या 47 धावा, आज 16 धावा, एकूण 63 धावा आणि 1 विकेट, अर्थातच ते .5 अशा प्रकारे एकूण 68 पॉइंटची आपल्या नावावर खेळी करणारा पुन्हा एकदा युवराज मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरतोय. समाधानजी मात्रे, समीरजी मात्रे, आपल्याला विनंती असेल एक हे पण आहे, विनर पण आहे, इनर पण आहे. अभिनंदन. एक नशिबाची साथ देखील मिळाली, कारण कदाचित मालिकावीर पुरस्काराकडे गेला असता, परंतु जो सीमारेषेवर झेल टिपला गेला त्यावेळी युवराजची धावसंख्या ही थोडीशी कमी झाली असती. यामध्ये समीर देखील पुढे होता, कारण 56 पॉइंट होते, 41 धावा होत्या आणि अर्थातच 3 विकेट देखील समीरच्या नावावर होते. पण बोरकर गावचे सन्माननीय जे अतिथी असतील त्यांनी यायचं आहे. हे पाठीराखे, कारण यांचं पाठबळ आपल्या पाठीमागे असते नेहमीच. बोरकर संघाला सपोर्टिंग करणारी ही सर्व फळी आहे. शुभम डाकी ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली, कारण पहिल्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर उर्वरित 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा दिल्या. तर जोरदार टाळ्या बोरखार तिसाई मारवाई बोरखार 11 संघासाठी. नक्कीच ज्या मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्या मातेच्या नावाने हा कबोटी रंगोटी कापूस मी तुझा बापूस. थँक्यू.
तर आम्ही पहिली मॅच जिंकलो गोवटणे गावान. तर तुम्हाला सगळ्यांना पहिली नाही नंबर मारलाय. नंबर मारला पहिला. तर तुम्हाला सगळ्यांना होलीच्या हार्दिक शुभेच्छा. CNG भरायला आणि CNG भरताना आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे तर आम्ही आता क्रिकेट खेळतो इथे जरा एक टप्पा आउट. तर मित्रांनो आता CNG पंपावर आमचा गेम झालेला आहे. भरपूर खेळलोत. पोरं वगैरे जमलीत भरपूर काय जमते दम लागले भरपूर. तर आता जरा गेम स्टॉप करतो आणि CNG भरून झाली की आम्ही निघतो लगेच घरी जायला. कारण गावात जाऊन ट्रॉफी वगैरे देवळात वगैरे न्यायची आहे. तर जातो आता घरी. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा.